सरूचं जर कुठे स्थळ सुचवायचं असेल ना, अहो हसू नका, खरं सांगते मी, तर आहे ना तुम्ही बाकी काही सांगा नका सांगू, पण आठवणीने एवढं सांगा की ती अत्यानंद महाराजांची परमभक्त आहे. ओके. पण एवढंच नका सांगूत हा. माझं शिक्षण सुद्धा खूप चांगलं आहे हे सुद्धा सांगा भाऊजी. ते नाही का एवढं महत्वाचं? मला एक अत्यानंद महाराज महत्वाचे आहेत ना. एक मिनिट हे तुझे जे अति आनंदित बाबा आहेत. अत्यानंद महाराज सॉरी हा जे आहे ते म्हणजे मी संधी विग्रह केला फक्त. काय करतात ते? हो खूप मोठे संत पुरुष आहेत ते. बरोबर. मोहमायाच्या जालातून सुटलेले संत आहेत ते सिद्ध पुरुष. फक्त त्यांना सकाळ संध्याकाळ गोडधोड लागतं, सारखं फॉरेन ट्रिपला जायचं असतं आणि आपण त्यांना ना काहीतरी महागडे गिफ्ट द्यायचे असतात. बाकी खूप साधे आहेत ते, अगदी छान. आणि त्यांनाही लग्नाला मुलगी मिळत नाहीये. श्री ये बस. श्री, चूक झाली माझी. राग आला होता मला सगळ्यांचा. जे मूल जन्माला आलंच नाही त्याच्याबद्दल सगळे विचार करत होते, पण समोर उभ्या असलेल्या ध्येयानं झपाटलेल्या माणसाचा कोणीच विचार करत नव्हता. तुला जवळ करण्यासाठी सगळे मला नाकारत होते हे माझ्यानं सहन झालं नाही रे. जी माणसं आपल्याला समजूनच घेत नाहीत त्यांच्यासाठी आपण आपलं भविष्य का बदलायचं? मान्य आहे. तुझे प्रश्न, तुझे सगळे आरोप, सगळं स्वीकार करतो. फक्त एक गोष्ट सोडून. कुठली? मला हे घर सोडता येणार नाही. श्री, विचार करणं वेगळं आणि विचार घेणं वेगळं. तू सगळ्यांचा विचार करतोयस, पण कुणाचं म्हणणं विचारात घेत नाहीयेस. फरक तिथं आहे. मला रमाकांत इथं राहायला हवाय. आई आहे मी त्याची. किती काळ राग धरू? मुलाला पश्चाताप झाला असेल तर त्याची चूक पोटात घेणं हे माझं कर्तव्य आहे. माझ्यासाठी नाही, पण आता इतक्या वर्षांनी तरी निदान श्रीला वडिलांचा सहवास मिळावा असं वाटतंय मला. म्हणून मला हे इथे राहायला हवेत. माझ्यामुळे इतका त्रास होऊन सुद्धा या घराने इतक्या प्रेमाने जवळ केलं मला, तेव्हा आता दादालाही ती संधी मिळायला हवी असं माझं मत आहे. श्री, मला असं वाटतं की जे झालं ते झालं. आता जर दादाच्या येण्याने नर्मदा वहिनीला बरं वाटणार असेल ना, तर मला तेच होऊन हवंय. आईंनी आणि वहिनींनी खूप कठीण काळ बघितलाय आणि आता जर त्यांच्या मनासारखं होत असेल तर मी त्यांच्या शब्दाबाहेर नाही. आपला नवरा आपल्या बरोबर आहे ह्या भावनेने फार सुरक्षित वाटतं रे. राहू दे ना भाऊजींना इथेच. मी आई आणि ताईच्या विरोधात कशी जाऊ? आज त्यांच्यामुळे मी इथे आहे. श्री, तुझं कुटुंब तुझी प्रायोरिटी आहे असं म्हणतोस ना तू. मग आता जर सगळ्यांनाच ते हवे असतील तर? सगळ्यांमध्ये तूही येतेस जान्हवी. हो, म्हणजे मीही या कुटुंबाचा भाग आहे. म्हणजे तुलाही हेच हवंय? हो.
अरे बाबांचा फोन येतोय, कट होऊ दे, मी पुन्हा करते. हा बाबा, अहो फोन पर्समध्ये होता, कळलाच नाही वाजलेला. हा बोला ना. काय? ओके ओके. पण त्या औषधांचा उपयोग होतोय ना नीट? बरं. आणि मुख्य म्हणजे त्याचा साईड इफेक्ट नाहीये कुठलाही, त्यामुळे कंटिन्यू करायला काहीच हरकत नाही. बरं मला सांगा, पिंट्या आणून देईल ना औषध, का मी घेऊन येऊ? ठीक आहे, चालेल. आणि काळजी घ्या बाबा, मला कळवा. हो. बाबा मी बोलते मग तुमच्याशी. हा, चला काळजी घ्या. श्री, अरे बाबांचा फोन होता. त्यांचं ते गुडघ्यासाठीचे औषध चालू होतं ना, ते संपलं होतं. तर डॉक्टरांनी पुन्हा 3 महिन्यासाठी तेच कंटिन्यू करायला सांगितलंय. तर ते कंटिन्यू करू ना, हे विचारायला फोन केला होता. माझ्या बाबांचं ना असंच आहे, म्हणजे अगदी लहानपणापासून एखाद्या गोष्टीसाठी ते माझ्याशी बोलले ना की मग त्यांना बरं वाटतं. आता डॉक्टरांनी त्यांना हे औषध कंटिन्यू करायला सांगितलंय, म्हटल्यावर मी नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. पण तरी एकदा माझ्याशी बोलले ना की त्यांना बरं वाटतं. लहानपणापासून असंच होत आलंय. एखादा नवीन शर्ट पीस मिळाला की जानू याचा शर्ट शिवून घेऊ का ग, किंवा जर भिंतींना ओल आली तर जानू भिंतींचं काम करायचं का ग, इथपासून पिंट्या नापास झाला तर पिंट्याला पुढे शिकवायचं का, इथपर्यंत सगळं मलाच विचारतात ते. बिचारे पायाच्या दुखण्यानं ना बेजार झालेत अगदी. जान्हवी, तू तुझ्या बाबांना बाबा असं केव्हापासून म्हणायला लागलीस? अरे असं कसं सांगता येईल, म्हणजे बाबा हा शब्द उच्चारता यायला लागला तेव्हापासून. राईट. म्हणजे तुमचं नातं किती जुनं, किती घट्ट आहे नाही? खूप खोलवर रुजलंय. इतकं की ते नातं केव्हापासून सुरू झालं हेही आठवत नाहीये तुम्हाला. इतका सहवास लाभलाय तुम्हाला. कळलं तुला मी असं का म्हणालो ते? सहवास लागतो जान्हवी. नाही, मला कोणाची सहानुभूती नकोय. मी ठीक आहे. बापाशिवाय वाढलो असलो तरी ठीक आहे मी. श्री, मला तसं नव्हतं म्हणायचं. एनिवे, गुड नाईट. श्री,
मी पाणी पाणी आणते मी. शी, डोकंच चालेल असं झालंय. किती विचित्र परिस्थिती झाली आहे. श्री श्री किती कठीण अवस्थेतून जातोय. कोंडी होते सगळ्यांचीच. बरोबर नॉर्मल वागतायत सगळे, पण वडील आणि मुलाच्या इतक्या सुंदर नात्यात एका कोणाची तरी बाजू घ्यायला लागणं, हे दुर्दैव का आलं असेल यांच्या वाट्याला. श्रीची खूप काळजी वाटते. एक भिंत बांधली गेली आहे त्याच्या भोवती. तो आत घुसमटतोय आणि मी बाहेर. त्याला यातून कसं बाहेर काढावं तेच कळत नाहीये. परमेश्वरा, माझ्या श्रीला शक्ती दे रे. आणि बरं का गाई, त्या अमेरिकननं विचारलं, जस्ट टेल मी वन थिंग, तुमच्या या भारतीय स्त्रियांच्या कपाळावर हा लाल स्पॉट कसला असतो रे? माझ्या मित्रानं उत्तर दिलं, काय हसबंड काय करतो, काय बोलतो, हे दिवसभर रेकॉर्डिंग करण्याचं बटन असतं म्हणे. श्री, ये ना बस, नाश्ता आणते. नाही नको. अरे बस तरी, ये.
हा झालं का ग? ओके ओके काय करताय? अगं स्टूल तुझ्यापेक्षा हलका आहे. मला भीती वाटते ना उंचीची, त्याचं काय झालं झालं का बघ. सरबत घ्या. सरबत आलं. हो डोंट वरी डोंट वरी. तू तिला सोडू नको दादा. नाही नाही नाही, अजिबात नाही. झाडू दे. आणि मुळात आज तुम्ही हे काम काढायलाच नको होतं. एक तर पंखा बंद आहे, आधीच मरणाचं उकळ बरं आहे. हे सरबत दे. एक मिनिट सरबत तर पिऊ दे. पण मला तू काय मला कसं धरशील सरबत नको आता ठेव. हा मी उतरते आधी. आई ग. घ्या बरं आता स्वयंपाक करायला लागूया. सरबत पिऊन घ्या पटकन. बरं का मी ऑलरेडी तयारी सुरू केली आहे स्वयंपाकाची. क्या बात आहे. कमाल. श्री घे सरबत घे. नाही नको. श्री पटकन सरबत घे, फ्रेश हो आणि आमच्या मदतीला ये चल. हा मी नंतर येतो. बेबी चहा. अगं तू का आणला सा? अगं तू आली नाही चहा प्यायला म्हणून घेऊन आले. म्हटलं बघावं तरी काय चाललंय तुझं आणि काय पसारा घातलायस? अगं एक फोटो शोधतेय मी. काल दादा बरोबर बसले होते ना गप्पा मारत, हं. तेव्हा एका फोटोची आठवण झाली, तो शोधतेय. कसला फोटो? अगं त्याच्यामध्ये मी दादाच्या कडेवर आहे, उमा दादा बाजूला उभा आहे आणि हुप असा करतो आणि कांता पाठमोरा उभा आहे. पाठमोर? हो. का ग? अगं जाम चिडला होता तो. पण कशाबद्दल? अगं हे दोघं जण खेळायला घ्यायचे नाहीत लहान असताना मला. प्रत्येक गेम मध्ये मी जज असायचे, अंपायर असायचे किंवा प्रेक्षक असायचे. मग मी रडत रडत दादाकडे जायचे. मग दादा खेळायचा माझ्याशी आणि मी या दोघांना खूप ओरडायचा. त्या दिवशी पण असाच ओरडला होता कांताला, म्हणून फोटो काढताना चिडून पाठमोरा उभा राहिला होता. पण दादाना कायम त्या धटिंगणांविरुद्ध माझी साथ द्यायचा. तोच फोटो शोधते मी. बहुतेक आईकडे असेल का? विचारायला पाहिजे तिला. खूप लाडकी होतीस तू. म्हणजे तुला बेबी सुद्धा म्हणायचे नाहीत नाही? काहीतरी मनीमाऊ वगैरे. तू दिसतच असशील मनीमाऊ सारखी. खूप प्रेमळ होता ग दादा पहिल्यापासूनच, आणि स्वभावाने गरीब. खरंच माणूस म्हणून खूप चांगले आहेत ग ते. पहिल्यांदा मी त्यांना भेटले ना तेव्हा काय जाणवलं माहितीये? त्यांचा सुसंस्कृतपणा. हट्टाला पेटून एक चूक केली आणि वहिनी तू समजाव ना श्रीला. काय समजावू बेबी? दादा हा चाललाय. माहितीये, पण पण तू बघतेस ना कसा आणि काय विचार करतोय श्री. कसं समजावू त्याला? पण दादा गेलेला चालणार आहे का तुला? माझ्या हातात कधी काय होतं बेबी? जे आता काही असेल. हे बघ वहिनी, आत्ता आम्हा सगळ्यांपेक्षा तू श्रीशी बोलणं गरजेचं आहे. काही मार्ग निघाला ना तर त्यातनं निघेल. भीती वाटते ग बेबी. कसली भीती वहिनी? वहिनी कधीतरी श्रीशी बोलावं लागेल की नाही, आणि दादाला आपल्याला थांबवावंच लागणार आहे, आणि त्यासाठी तुला श्रीशी बोलावं लागेल. अरे श्री उठलास तू? मी चहा आणू तुझ्यासाठी? नको. काही खाणारस का तू? रात्री काही नीट खाल्लं नव्हतंस. श्री झोपलाही नाहीयेस रात्री नीट. थोडस काहीतरी खाशील? मी घेऊन येते पटकन. जानवी, ते आय मीन आरजी खरंच चाललेत का आज? हो. तुझं गेल्या काही दिवसातलं त्यांच्याबद्दलचं जजमेंट काय? जजमेंट? हा, म्हणजे एकंदरच तुला ते माणूस म्हणून कसे वाटले? म्हणजे त्यांचा वावर, त्यांचं वागणं, एकंदरच तुला ते कसे वाटले?